नमस्कार, मी सारंग काका. आज आपण पट्टी रिबॉन्ड पुन्हा एकदा रिबॉन्ड, हुक आणि बॉम्ब हे 4 शॉटपैकी कसे खेळायचे माझ्या प्रात्यक्षापेक्षा टेक्निक काय आहे ते सांगतो. पहिलं आपण रिबॉन्डवर जाऊ. समजा ह्या सोंगटीला रिबॉन्ड खेळायचा आहे, तर ह्याचा आणि ह्याचा मध्य मागचा पाहिजे, तुम्हाला कुठून मारायचा. हा सेंटर निवडण्यापेक्षा करायचं काय, हा एखादा पॉईंट आहे इथं, ह्या पॉईंटनं सरळ मागं आलं इथे, त्याच्या सेंटरला स्ट्रायकर ठेवायचा. लक्षात घ्या, इथं डायरेक्ट सेंटर, इथं एक बिंदू मिळाला, त्यातून ह्या दोघांच्या मध्ये हे सेंटर मिळालं, तेच पॉईंट पुढं जाईल. आता पुढं जाईल तर डायरेक्ट मारताना थोडासा नेम उजव्या बाजूला शिफ्ट केला तर इकडे कडेल. प्रयत्न करतो. आता ते ह्याचा संबंध नाही. आता मारताना पुढं ह्याच्या जजमेंटवर घेतलेला पुढचा पॉईंट प्रयत्न करतो. येत आहे इथं, हा धरला किंवा मला लांबून मारायचा आहे, हा पॉईंट धरला, याचा मध्य इकडे तुम्हाला सरकावं लागेल, पुढचा पॉईंट ॲडजस्ट करावा लागेल. इथं ठीक आहे. इथं काय होईल, लांबून मारायचं, हा पॉईंट धरला, हा इथं आला, ह्याचा सेंटर याचा हे, त्यात हे करायचं आहे म्हणून थोडासा शिफ्ट इकडं, हे जर पॉईंट मिळाला थोडासा शिफ्ट केला, थोडा म्हणजे किती, अर्धी सोंगटीची जागा, अर्ध्या सोंगटीची जागा डावीकडे किंवा उजवीकडे, इकडे शिफ्ट करायचं, स्ट्रायकर इकडून येईल. प्रयत्न करूया. ठीक आहे, स्पिन बसतोय त्याला. आता पट्टी रिबॉन्डला याच पद्धतीने मारता येईल, पण मागच्या व्हिडिओमध्ये के आणि ही असे हे दाखवले. तर हा पट्टी रिबॉन्डला काय थोडासा लांबून घ्यायचं म्हणजे पुढं काहीतरी पाहिजे. तर पुढं काय येत आहे, ह्यातला सेंटरमध्ये घेण्यासारखा पुढं गोल येऊ शकतो. जवळ लांबून काय येते, हा पॉईंट येतो आहे. हा पट्टी रिबॉन्ड जितका इकडून मारेल तितका ॲक्युरेट होतो. इकडून एका अँगल येतो. पट्टी रिबॉन्डला तुम्ही 1, 2, 3 ह्यापैकी